नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। 7 जुलै रोजी जो पोलीस भरतीचा पेपर झाला होता त्यामध्ये जे काही जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण जिल्हा वाईज कव्हर करत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण जालना जिल्हा या संदर्भात जे पोलीस भरतीला जी केचे प्रश्न आले होते ते आपण बघितले होते। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती मध्ये जे काही जी केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी फोर्स 1। पुढचा प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे हा कोणत्या तारखेला साजरा केला जातो? याचं उत्तर दिलं होतं ऑप्शन क्रमांक डी 2 जानेवारी। पुढचा प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी रश्मी शुक्ला। प्रश्न क्रमांक 4 आहे, जळगाव जिल्ह्यातून डॅशची मुख्य पश्चिम वाहिनी नदी वाहते? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी तापी नदी। प्रश्न क्रमांक 5 आहे, 29 जून 2024 रोजी झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका T20 क्रिकेट विश्वकप अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार या खेळाडूला मिळाला, तर तो कोणाला मिळाला होता? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी विराट कोहली। प्रश्न क्रमांक 6 आहे, 12वी फेल हा हिंदी सिनेमा या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित आहे। हा पिक्चर बघितला असेल मित्रांनो तुम्ही। IPS अधिकारी आहेत, त्यांनी जे आपल्या जीवनामध्ये स्ट्रगल केलं होतं त्या संदर्भात त्यांच्या जीवनावरती हा पिक्चर आहे। तर याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी मनोज कुमार शर्मा। बघितला नसेल मित्रांनो तर एक वेळेस पिक्चर नक्की बघा, खूप मोटिवेशन तुम्हाला मिळेल। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 7 आहे, डॅश या महाराष्ट्रातील ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी त्र्यंबकेश्वर, जे की नाशिक जिल्ह्यात येते। प्रश्न क्रमांक 8 आहे, पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक 1 जळगाव जिल्ह्यावरती प्रश्न होता मित्रांनो हा। पुढचा प्रश्न क्रमांक 9 आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी सालेर। असा एक प्रश्न मित्रांनो सोलापूर सिटीला विचारण्यात आला होता की महाराष्ट्राचे तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते होते, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहोत। पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी गुलाबराव पाटील। पुढचा प्रश्न क्रमांक 10 आहे, शिलाँग हे कोणत्या राज्याची राजधानी आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी मेघालयाची राजधानी शिलाँग। प्रश्न क्रमांक 12 आहे, जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक ए भुसावळ। प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतातील सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी पडतो? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मौसिनराम। आणि महाराष्ट्रात कोठे पडतं तर तो आहे अंबोली येथे। पुढचा प्रश्न क्रमांक 14 आहे, महाराष्ट्रातील हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी नागपूर। आणि जळगाव कशासाठी प्रसिद्ध आहे तर ते केळीसाठी। पुढचा प्रश्न क्रमांक 15 आहे, विम्बल्डन ही स्पर्धा कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी टेनिस। पुढचा प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक डी देवेंद्र फडणवीस। प्रश्न क्रमांक 17 आहे, खालीलपैकी कोणत्या फळातून मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी जीवनसत्व क हे मिळते? याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी आवळा। आणि हे लिंबूवर्गीय फळामध्ये जास्त प्रमाणात आढळते। पुढचा प्रश्न क्रमांक 18 आहे, ॲनाफिलिस डासाची मादी चावल्यामुळे कोणता रोग होतो? याचं होतं उत्तर ऑप्शन क्रमांक ए मलेरिया। प्रश्न क्रमांक 19 आहे, डॅश हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी 5 जून। 5 जूनला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो। पुढचा प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून यांना म्हटले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न क्रमांक 21 आहे,
भारताची गानकोकिळा म्हणून यांना ओळखले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 लता मंगेशकर. प्रश्न क्रमांक 22 आहे. महाराष्ट्रातील या प्रसिद्ध कवींना कुसुमाग्रज म्हणून ओळखले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक सी वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. प्रश्न क्रमांक 23 आहे. या शास्त्रज्ञाला भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 24 आहे. डॅश हे मंत्री जळगाव जिल्ह्यातील नाहीत? मित्रांनो, नाहीत असं विचारण्यात आलं आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक बी राधाकृष्ण विखे पाटील. पुढचा प्रश्न क्रमांक 25 आहे. या भारतीय कर्णधाराने कोणतीही विश्वस्तरीय क्रिकेट स्पर्धा जिंकलेली नाही? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए विराट कोहली. पुढचा प्रश्न क्रमांक 26 आहे. सन 2022चा फुटबॉल वर्ल्ड कप या देशाने जिंकला? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी अर्जेंटिना. प्रश्न क्रमांक 27 आहे. भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून यांना ओळखले जाते? उत्तर ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन. आणि वर्गीस कुरियन म्हणून हे दूध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 28 आहे. सन 2024च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला डॅश जागा मिळाल्या? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी 253. पुढचा प्रश्न क्रमांक 29 आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव ही चळवळ कोणी सुरू केली? उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी पंडित नेहरू. सॉरी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक ए महात्मा गांधी. महात्मा गांधी यांनी केली होती चले जाव चळवळ. प्रश्न क्रमांक 30 आहे. जे असे ग्रामपंचायतीचे सचिव असतात? ग्रामपंचायतीचे सचिव कोण असतात? तर ते आहेत ग्रामसेवक. आणि अध्यक्ष कोण असतं? तर ते आहे सरपंच. प्रश्न क्रमांक 31 आहे. जे असे भारतीय वंशाचे व्यक्ती ब्रिटनचे पंतप्रधान होते? उत्तर ऑप्शन क्रमांक बी ऋषी सुनक. प्रश्न क्रमांक 32 आहे. ला पॉवर हाऊस ऑफ सेल ऊतीचे ऊर्जा संवर्धन म्हणतात? कशाला पॉवर ऑफ सेल ऊतीचे संवर्धन असे म्हणतात? तर ते आहे ऑप्शन क्रमांक डी मायटोकॉन्ड्रिया. प्रश्न क्रमांक 33 आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते? उत्तर ऑप्शन क्रमांक ए रवींद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 34 आहे. माजी पोलीस महासंचालक श्रीमती मीरा बोरवणकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक सी मॅडम सर. सॉरी मित्रांनो, मॅडम कमिशनर. पुढचा प्रश्न क्रमांक 35 आहे. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ जळगाव जिल्ह्यात नाही? उत्तर ऑप्शन क्रमांक डी अजिंठा लेणी. हे कुठे येते? तर ते औरंगाबाद, जे की आता नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे, तिथं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 36 आहे. जळगाव येथून या ठिकाणी विमानसेवा नाही? उत्तर ऑप्शन क्रमांक सी नागपूर. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओची PDF हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथं जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. तसेच मित्रांनो, आपल्या चॅनलवरती पोलीस भरती संदर्भात ज्या काही अपडेट किंवा जी काही माहिती असते ती आपण वेळोवेळी देत असतो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.